फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी या ठिकाणी आपण सर्वच जण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्यासपीठावरील नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख जाधव साहेब, व्यासपीठावरील मी सर्वांची माफी मागतो. आपण सर्वच जण आदरणीय आहात, सर्व पदाधिकारी. या ठिकाणी नाव घेण्यात मी वेळ वाया घालवत नाही. शिंदेसाहेबांना थोड्याच वेळात ते या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. पालकमंत्री साहेब श्रीमंत रामराजे साहेब सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचं स्टेजवर आगमन या ठिकाणी होत आहे. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच 27 नगरसेवक आपले या ठिकाणी उभे आहेत. शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आघाडी अशा एकत्रितपणे आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे. या ठिकाणी विरोधक आरोप करतात की फलटण तालुक्यामध्ये 30 वर्षामध्ये काय केलं. 1992ला श्रीमंत रामराजे साहेब या फलटण नगरीचे नगराध्यक्ष झाले. 91ला रामराजे नगराध्यक्ष झाले. 92ला श्रीमंत संजीवराजे या तालुक्याचे सभापती झाले. 1995ला खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे साहेब या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून गेले. तत्कालीन अशी परिस्थिती निर्माण झाली, ना काँग्रेसला बहुमत ना भाजप सेनेला बहुमत होतं आणि प्रचंड प्रमाणात राज्यामध्ये अपक्ष आमदार निवडून आले. श्रीमंत रामराजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपतराव देशमुख असतील असे अनेक आमदार एकत्र आले आणि त्या काळी भाजप शिवसेना सरकारला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला. पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्यांनी एकच मागणी केली की बच्छावत आयोगाच्या निर्णयानुसार मे 2000पर्यंत जर या कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवलं गेलं नसतं तर या पाण्यावरला हक्क आपला महाराष्ट्र राज्याचा संपला असता. आमची धरणं झाली पाहिजेत, कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली पाहिजे, ह्या एकाच मुद्द्यावर त्याखाली पाठिंबा दिला. मला आठवतं 1996 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी या ठिकाणी सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन होतं आणि शेतकरी मेळावा या ठिकाणी ठेवला होता. साबीर शेख त्यावेळेस कामगार मंत्री होती, ते या ठिकाणी आलेले होते आणि श्रीमंत रामराजेंची त्या ठिकाणी मागणी होती की जर खऱ्या अर्थानं धरणाची कामं मार्गी लागायची असतील आणि जर खऱ्या अर्थानं निरारदेवकर दोमगल बलकवडी ही धरणाचं पाणी जर तालुक्यात आणायचं असेल तर कृष्णा खोऱ्याची निर्मिती केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. विदर्भाचा अनुशेष होता. विदर्भाचे सगळे आमदार हे राज्य सरकारवर तुटून पडत होते की आमचा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय या पश्चिम महाराष्ट्राला काही देऊ नका आणि त्यामुळेच या ठिकाणी कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली आणि मनोहरपंत जोशींनी या ठिकाणी भाषण केलं. या सभेचा मीही साक्षीदार आहे की श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार या ठिकाणी मी घोषणा करतो, कृष्णा खोऱ्याची घोषणा या ठिकाणी झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी कृष्णा खोऱ्यांच्या कामाला गती मिळाली. या ठिकाणी तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख साहेब मागच्या 4 वर्षापूर्वी फलटणला आलेले होते. त्यांचं एक वाक्य होतं की श्रीमंत रामराजे जर नसते तर या राज्याच्या वाट्याचं पाणी हे अडलं नसतं. श्रीमंत रामराजे साहेबांचं या राज्यावर उपकार आहेत. इतका प्रचंड उंचीचा नेता श्रीमंत रामराजे साहेब आहेत. निरादेवकर धरण असेल, दोंबलकवडी धरण असेल, ही दोन्ही धरणाचे पाणी अडवलं गेले. दोंबलकवडीचं प्रत्यक्ष पाणी या तालुक्यामध्ये आलं. सालपेपासून ते बघा आंध्रपर्यंतच्या पट्ट्यामध्ये आज दोंबलकवडीचं पाणी आलेलं आपण बघतोय. या तालुक्यामध्ये 2 साखर कारखाने होते. श्रीराम सहकारी साखर कारखाना, त्याची 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता होती. साखरवाडी कारखाना, त्याची 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता होती. हे दोन्ही कारखाने अडचणीत गेलेले होते. श्रीराम कारखान्याचा निलाव होतोय की काय अशी परिस्थिती होती. परंतु नामदार शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्यांच्या मदतीनं रामराजे साहेबांनी निलाव न होता जवाहरबरोबर भागीदारी करार केला. आज तो कारखाना 5000 मेट्रिक टनाने चालू आहे. या ठिकाणी म्हणलं जातं की श्रीराम कारखाना हे चालवू शकत नाही, परंतु जो मुत्सदी राजकारणी आहे तो नेहमी विचार करत असतो. आज साखर कारखाना चालवायचा म्हणलं 1960 साली श्रीराम कारखान्याची निर्मिती झाली. अनेक मशिनऱ्या जुन्या झाल्या. मी या ठिकाणी सांगू इच्छितो
त्यांच्या मुत्सद्दीपणामुळं कारखान्याला 100 कोटीचं कर्जही फिटलं, कारखान्याला दरही मिळतोय, कारखानाही व्यवस्थित चाललंय आणि कारखान्यावर 1 रुपयाही कर्ज नाही. आज जर बघितलं सहकारामध्ये तर कर्ज ज्यावेळेस काढलं जातं, अनेक साखर कारखान्यावर आपण बघतो कुणा 500 कोटी कर्ज, कुणा 300 कोटी कर्ज, माळेगाव कारखान्यावर 700 कोटी कर्ज. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो. आपल्या श्रीराम कारखान्यावर 1 रुपया कर्ज नाही. आपल्या संचालक मंडळ आहे, 1 रुपयाचं कर्ज त्यांच्या माध्यमातून या कारखान्यावर झालेलं नाही. साखरवाडगे कारखाना सुद्धा बंद अवस्थेत गेलेला होता. 2 वर्ष कारखान्याचा सीझन चालू झाला नाही. कामगार असतील, तिथले शेतकरी असतील, सतत रामराजे साहेबांच्याकडे येत होतं की तुम्ही काहीतरी मार्ग काढा. शेवटी ज्या काही बँका होत्या त्यांची कर्ज थकली आणि त्या बँका औद्योगिक न्यायालय, त्याला NCLT म्हटलं जातं, त्या औद्योगिक न्यायालयामध्ये गेले की आमचं कर्ज 2 वर्ष कारखान्याचा सीझन नाही आणि आमचं कर्ज कारखाना काही देत नाही. NCLTच्या माध्यमातून NCLTनं औद्योगिक न्यायालयाने निकाल दिला की हा कारखानाचा निलाव करावा आणि निलावातून जे काही पैसे येतील ते शेतकऱ्यांना किंवा इतर देणे असतील ते द्यावेत. रामराजे साहेबांनी दत्त इंडियासारखी चांगली कंपनी त्या ठिकाणी आणली आणि तोही उद्योग या ठिकाणी वाचवला. आज आपण जर बघितलं तर 9000 मेट्रिक टनानं तोही कारखाना या ठिकाणी चाललेला आहे. दोंबलकोडीचं पाणी आल्यामुळं 2च कारखाने होते, परंतु या ठिकाणी शर्वे कारखाना झाला, स्वराज कारखाना झाला. आज ते 7000 दोन्ही कारखाने चालल्यात. श्रीराम 5नं चाललाय, साखरवाडी 9000 मेट्रिक टनानं चाललाय. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र तालुक्यामध्ये वाढलं. गेले 30 वर्ष काय केलं तर ही रामराजेंनी केलं. पाणी आणल्यामुळे शेती बागायती झाली, ऊसाचं क्षेत्र वाढलं. आज आपण बघतोय गावोगावी 5-5, 10-10 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. अनेक ठिकाणी कुटुंब सक्षम करण्याचं काम या ठिकाणी रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालं. या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये होता. महाराजांनी 1995च्या निवडणुकीमध्ये शब्द दिलेला होता की मी या ठिकाणी औद्योगिक वसाहत आणेल. रामराजेंच्या माध्यमातून फलटण असेल, खंडाळा असेल, लोणंद असेल, या 3ही औद्योगिक वसाहती श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून या ठिकाणी आला. कमिन्ससारखा मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरोडू या ठिकाणी आला. या ठिकाणी जवळपास 6-7 हजार मुलांच्या हाताला या ठिकाणी काम मिळालं. कमिन्स किती जागतिक मंदी जरी आली तरी कमिन्सच्या कंपनीवर काही परिणाम होत नाही. अनेक तरुण त्या ठिकाणी कमिन्सच्या माध्यमातून रोजगाराला लागलेले आपण बघतोय. गोविंद डेअरीच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराचं काम त्या ठिकाणी झालंय. जवळपास 1,500 कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत. अनेक ठिकाणी महिला त्या ठिकाणी मुक्त गोटा दूधधंदा या तालुक्यामध्ये वाढला. पलटण एज्युकेशन असेल, मालोजी बँक असेल, जिल्हा बँक असेल, अनेक पतसंस्थांची सहकारी संस्थांचं जाळं या ठिकाणी निर्माण केलं. अनेक ठिकाणी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आपण बघतोय. या ठिकाणी फलटण शहरामध्ये सुद्धा अनेक विकासाचे कामं या ठिकाणी झालेले आपण बघतोय. पाण्यासारखी योजना या ठिकाणी राबली. आपण जर जिल्ह्यातील या ठिकाणी विरोधक म्हणताय की बारामतीची तुलना या ठिकाणी विरोधक करतायत, पण बारामतीला गेले 30-35-40 वर्ष देशाचं नेतृत्व करणारं आणि ज्यांच्या हातात राज्याची तिजोरी आहे ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात. बारामतीची तुलना राज्यात होऊ शकत नाही. आपण जर बघितलं, मी म्हणेल की तुम्ही बारामतीची तुलना करण्यापेक्षा लोणंदची करा, रहमतपूरची करा, सातारची करा, वाईची करा, कराडची करा. त्यांच्यापेक्षा निश्चितच आपलं या ठिकाणी शहर अतिशय सुंदर असं या ठिकाणी शहर आहे. अनेक उद्यानं या ठिकाणी उभी केली, अनेक नगरपालिकेची सुंदर इमारत या ठिकाणी उभी केली. जे जे या ठिकाणी विकासाच्या गरज होती, मूलभूत गरजा होत्या, त्या पूर्ण रामराजेंच्या माध्यमातून झालेल्या आपण या ठिकाणी बघतोय. विरोधकांनी किती जरी सांगितलं तर गेले 6-7 वर्ष त्यांच्याकडेही सत्ता होती, परंतु त्यांचं कुठलंही असं ठोस असं काम या ठिकाणी दिसत नाही. श्रीराम कारखाना, साखरवाडी कारखाना, या ठिकाणी औद्योगिक वसाहत, या ठिकाणी कुरोली फूडसारखा उद्योग या ठिकाणी आणला. अनेक उद्योगधंदे गोविंदची निर्मिती या ठिकाणी केली. अनेक उद्योगधंदे आणून तरुणाच्या हाताला काम देण्याचं इथं या केले आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी कधीही त्यांनी हा ओपन, हा OBC, हा SC कधीही केलं नाही. सर्वांना न्याय द्यायचं काम केलं आणि कुणी किती त्रास दिला कधीही या ठिकाणी आपण बघतो
की अनेक जण ट्रोल या ठिकाणी महाराजांना बाबांना करत असतील, पण कधीही चकार शब्दांना त्याला कधी दम द्यायचं काम या ठिकाणी केलं नाही. अशा या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. या ठिकाणी अनिकेत राजेंच्या रूपानं दुसरे ज्युनियर रामराजे आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेले आहेत. त्यांचं शिक्षण LLB झालेलं आहे. अत्यंत हुशार असे उमेदवार आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आणि आपलं एक तरुण तडफदार नेतृत्व, भावी या तालुक्याचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी ते पुढे येत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहत आहेत. या ठिकाणी एकनाथबाईंच्या पक्षात आपण जातोय. माझे सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, महिला प्रमुख आहेत. आम्ही तसा संपूर्ण तालुका ना आम्ही काँग्रेस संस्कृतीत लहानाचं मोठं झालं. जरा आता शिवसेनेत जायचं किंवा शिवसेनेत थोडंसं एकरूप व्हायला थोडासा आम्हाला वेळ लागेल. आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांभाळून घेत आहे. या तालुक्याला श्रीमंत संजीवराजेसारखा अनमोल रत्न तालुक्याला मिळालेला आहेत. बाबांचं प्रचंड काम करणारा माणूस, प्रचंड हुशार असणारा माणूस या तालुक्याला मिळालेला आहे. निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांचा योग्य न्याय करतील. या मातीत जन्मलेला एक कोहिनूर हिरा आहे. आता जो रत्नपारखी आहे, जो हिरा पारखी, ते निश्चितपणे बाबांना भविष्यामध्ये वरच्या राजकारणामध्ये न्याय देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. ना आपले सगळेचे सगळे 27 या ठिकाणी आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे आहेत. धनुष्यबाण, छत्री, हाताचा पंजा आणि दूरदर्शन संच असे आपले चिन्ह आहेत. या चिन्हापुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करा. मी दुसरं एक सांगू इच्छितो की गेल्या 30-35 वर्षामध्ये रामराजेंच्या माध्यमातून अनेक लोक या ठिकाणी त्यांच्याकडून काम करून, बाबांच्याकडून काम करून गेले. कोविड असेल, कुणाला तुम्हाला वैद्यकीय अडचण असेल, अनेक कुटुंबाला त्यांनी कितीतरी, आणि फलटण हे त्यांचं गाव आहे. रामराजे साहेबांचं नेतृत्व अख्ख्या राज्यामध्ये त्यांची वेगळी एक दरार आहे. माझी विनंती आहे की सगळे तुमचे मतभेद असतील, आपल्यात गटतट अनेक आहेत, सगळे गटतट बाजूला ठेवा. परंतु रामराजे साहेबांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. आपण आपले नातेवाईक असतील, ग्रामीण भागातील लोकांनी, शहरातील लोकांनी, माझी विनंती आहे सगळ्याला की ज्यांनी 30-35 वर्ष झिजून या तालुक्यामध्ये पाणी, औद्योगिकरण, शिक्षण व्यवस्था आणि सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला असेल तर खंडकरांच्या जमिनी माघारी देण्यात सुद्धा रामराजेंचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिलं झोनबंदी होती ऊसाला, ऊस कार्यक्षेत्राच्या बाहेर देता येत नव्हता. परंतु श्रीमंत रामराजे साहेबांनी या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस दाखल केली आणि हायकोर्टाकडनं निर्णय घेऊन आपला ऊस जो आज कुठेही महाराष्ट्रामध्ये केला जातो त्याचं कारण श्रीमंत रामराजे साहेब आहेत. या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री महोदय माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब त्यांचंही या ठिकाणी आगमन होतं आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया.